शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 अर्थात टेट 3.0 या मे आणि जून महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी शिक्षकांचं पुन्हा एकदा मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. होणाऱ्या परीक्षेमध्ये IBPS मार्फत प्रश्न विचारले जातात आणि ते त्या काठिण्य पातळीचे असतात. त्यामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि याच अनुषंगाने आपल्याकडे आपल्या चॅनलमध्ये अनेक व्हिडिओज याच विषयांवरती आधारित दिलेले आहेत. IBPSची काठिण्य पातळी थोडी जास्त असते आणि त्याचा सराव व्हावा म्हणून आपण काही प्रश्न IBPSच्या धर्तीवरचे या ठिकाणी घेत आहोत. तुमच्याकडेही जर अशा प्रकारचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न माझ्याकडे पाठवून द्यायचे आहेत. व्हॉट्सॲपचा क्रमांक माझा समोर मुद्दामून मी देतोय. 7588946086 या क्रमांकावरती जर तुम्ही तुमचे जे काही प्रश्न आहेत, गणिताचे असू द्या, बुद्धिमत्तेचे असू द्या, विज्ञानाचे असू द्या किंवा शिक्षणशास्त्राबद्दलचे असू द्या, मानसशास्त्राबद्दलचे असू द्या, ते पाठवून द्या. ते आपण त्याची उत्तरं तुम्हाला याच चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून त्याची लिंकही तुम्हाला पाठवली जाईल. त्यामुळं तुमच्याकडे असलेले प्रश्न पाठवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाठवण्याचं काम माझ्या बाजूनं चालू आहे. गणितावर आधारित, भूमितीवर आधारित काही प्रश्न परीक्षेमध्ये येतात आणि ज्यांनी पूर्वी सूत्र नीट पाठ केलेली नाहीत त्यांना ते प्रश्न फार अवघड वाटतात. असं व्हायला नको म्हणून काही प्रश्न आपण आता या ठिकाणी घेतो आहोत. चला तर मग बघूया आजचे काही प्रश्न. मात्र हे प्रश्न पाहण्यापूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला दररोज होणारे 2, 3, 4 जे काही तास आहेत ते नोटिफिकेशनद्वारे लगेच मिळणार आहेत. भूमितीवर आधारित हे जे प्रश्न होते त्यामध्ये कूट प्रश्न आपण घेतो आहोत. हेच प्रश्न काही वेळेला भूमितीचे म्हणून गणितामध्ये, बुद्धिमत्तेमध्ये कुठेही विचारले जातात. त्यांना तसं काही बंधन नसतं. प्रश्न पहा काय दिलेला आहे. 30 सेंटीमीटर त्रिज्येचा धातूचा घनगोल पूर्णपणे वितळवला आहे. म्हणजे हा घनगोल पूर्णपणे वितळवला, याच्यासाठी जी त्रिज्या दिलेली आहे कॅपिटल R आपण त्याला मुद्दाम म्हणतो या ठिकाणी, ती आहे 30 सेंटीमीटर. घनगोल दाखवलेला आहे. आकृती डोळ्यासमोर असली म्हणजे समजायला सोपं जातं. या संपूर्ण घनगोलाला वितळवलेलं आहे आणि छोटे छोटे शंकू तयार केलेले आहेत. आता या शंकूंमध्ये 10 सेंटीमीटर त्रिज्या म्हणजे शंकूसाठी स्मॉल r ची किंमत 10 दिलेली आहे आणि लंब उंची म्हणजे h ची किंमत 30 सेंटीमीटर दिलेली आहे. तुम्ही म्हणाल इथं त्रिज्या पण 30च आहे, इथं उंची पण 30च आहे, त्यामुळं काही फरक पडत नाही. कारण घनगोलाचा आकार वेगळा आहे, त्याचं घनफळ वेगळं आहे. शंकूचा आकार वेगळा आहे, त्याचं घनफळ वेगळं आहे. सूत्रपाठ पाहिजे, त्याशिवाय सुटत नाही. या प्रक्रियेमध्ये वितळवलेला धातू कोठेही वाया गेला नाही असे गृहीत धरा. याचा अर्थ काय सांगितला आहे तर इथे एक महत्त्वाचं वाक्य असं सांगितलेलं आहे. मी अगोदरच ते लिहितो, मग तुम्हाला त्या दृष्टिकोनातनं काही सूत्र घेता येतील. पहा, माझं असं इथं वाक्य आहे. घनगोलाचं घनफळ जेवढं आहे तेवढंच घनफळ तयार होणाऱ्या सर्व शंकूंचं एकत्र किंवा एकत्रित असणार आहे. किती शंकू तयार झाले? 9 झाले तर 9 शंकूचं घनफळ काढावं लागेल. 36 झाले तर 36. याप्रमाणे आपल्याला पुढं जायचं आहे. हे कुठंही धातू वाया गेला नाही, त्यावरून आपण हे वाक्य लिहिलेलं आहे. चला तर मग बघूया सूत्रांकडे जाऊ. अगोदर सूत्रामध्ये आपल्याला इथं आणखी एक सूत्र लगेचच मी सांगून ठेवतो, कारण हे सूत्र कळलं पाहिजे की शंकूची संख्या जी असणार आहे ती काढण्यासाठी आपल्याला घनगोलाचं घनफळ बदलून घेऊया थोडंसं लिहिताना. सुरुवातीला घनगोलाचे घनफळ मला लिहायचे, तर या ठिकाणी मी माझ्या
वेगळ्या इलेक्ट्रॉनिक पाटीवर लिहितो असतो आणि तेच इकडं खाली तुम्हाला ते उमटलेलं दिसतं. घनगोलाचे घनफळ भागिले एका शंकूचे घनफळ. आता या सूत्रामध्ये एका शंकूचं घनफळ का घेतलं? कारण एकूण घनफळाला एका शंकूच्या घनफळाने जर भागलं तर शंकूंची संख्या निघणार आहे. यामध्ये घनगोलाच्या घनफळाचं सूत्र 4/3 पाय आर घन असं असतं. अर्थात हे कुठनं आलं विचारायचं नाही, ते पाठ करावं लागेल. भूमितीय संकल्पना तुम्ही जेव्हा शिकला होतात 7वीच्या 8वीच्या वर्गामध्ये, तिथं ही सूत्र होती. पण आता बऱ्याच जणांना आता प्रश्न निर्माण झालेला आहे, ते मनातल्या मनात हसतायत की तेव्हा जर आपण सूत्र ही पाठ केली असती तर आत्ता त्रास झाला नसता. तसंच एका शंकूचं घनफळ जे आहे ते सुद्धा याच्यासारखंच दिसतं. ते असतं 1/3 पाय. आता इथं मात्र मी स्मॉल आर काढतो आहे. स्मॉल आर काढून त्याचा वर्ग केला आहे आणि स्मॉल एच काढलेला आहे. इथं एक फायदा झाला की या पाय बरोबर मी पुन्हा थोडंसं इरेजर घेऊन हे पुसून घेतो. मला वेगळ्या कलरने ते कॅन्सल करायचं असतं म्हणून मी वेगवेगळ्या कलरचे पेन या ठिकाणी वापरणार आहे. ठीक आहे, दिसत नाहीत काही पेन, पण असू द्या. हा पेन नाही दिसत, नको घ्यायला, कॅन्सल करूयात त्याला. दुसरा दिसणारा कलर घेऊ थोडासा. हा ब्लॅक कलर आपला सगळ्यांचा नेहमी दिसतो तो. पायला पाय कॅन्सल झाले. जे शिल्लक राहिलेला आहे त्यामध्ये छेदामधला हा इथला 3 आणि इथला छेदामधला 3 सुद्धा एकमेकाला कॅन्सल होतात. त्यांचाही काही फार शिल्लक विचार राहत नाही. छेदात आहेत म्हणून ते कॅन्सल झाले. शिल्लक काय राहिलं मग आता इथं? 4R³ भागिले स्मॉल r²h. हे मात्र आपल्याला इथं लिहावं लागेल. यामध्ये 4 लिहिला, r³ म्हणलंय म्हणजे कॅपिटल R आहे त्याची किंमत होती 30, म्हणून आपण 30 जो आहे तो 3 वेळा लिहिलेला आहे. त्यानंतर छेदामध्ये r². आता हा r जो आहे तो स्मॉल r आहे, तो r² आहे म्हणून r दोनदा लिहिला, 10 दोनदा लिहिलं. आणि h एकदा आहे, तोही आपण एकदा लिहून घेतला, 30 लिहून टाकलं. अंश आणि छेदामध्ये ज्या संख्या समान आहेत त्या कॅन्सल केल्या, 30ला 30 कॅन्सल झालं. त्यानंतर 10चा पाडा तुम्हाला येतोय, 10×1 10, 10×1 10, इथं वरती 10×3 30, 10×3 30. मग जर राहिलेल्या संख्येचा गुणाकार आपण केला 4 × 3 × 3 तर उत्तर आलं असतं 36. याचा अर्थ तयार होणाऱ्या शंकूंची संख्या किती तयार झाली असती? 36 तयार झाली असती. बघा, म्हणजे अशा प्रकारे सूत्र वापरल्यावर, योग्य किमती ठेवल्यावर, गणनाची क्रिया म्हणजे कॅल्क्युलेशन नीट केलं तर उत्तर चुकत नाही, हे नक्की. तोच प्रश्न मी जागा शिल्लक असावी म्हणून लिहिण्यासाठी शिल्लक करून ठेवली होती. आणखी एक कुठं प्रश्न याच प्रकारचा, गणितावर आधारित, भूमितीवर आधारित आणि नेहमीचा सगळ्यांचा आवडीचा गणितातला शास्त्रज्ञ म्हणजे पायथागोरस, त्याच्यावर आधारित. अर्थात विज्ञानामधले अनेक शास्त्रज्ञ तुमच्या नावं माहिती झालेली असतात, गणितामध्ये पायथागोरस मात्र तुमची साथ शेवटपर्यंत सोडत नाही. तसं इथं सुद्धा आहे. पायथागोरसवर आधारित हे प्रश्न दिलेला आहे. यामध्ये चौरसाकृती आकाराच्या खोलीची प्रत्येक बाजू 4 मीटर इतकी आहे. अर्थात हे प्रश्न, हे व्हिडिओज जर तुम्हाला खरोखरच आवडले असतील तर ते तिथं एक बटन दिसतंय बघा, ते अंगठा असलेलं वरती केलेलं, ते लाईकचं बटन माहिती आहे की तुम्हाला. त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर करणं बसत नाही. क्लिक केलं की व्हिडिओ लाईक होतो आणि इतर विद्यार्थ्यांनाही दिसायला तो मदत होते. तेवढं क्लिकचं बटन दाबून घ्या. चौरसाकृती आकाराची खोली आहे म्हणजे खोलीचा तळाचा भाग सांगितला आहे. म्हणजे खोलीच्या तळाची प्रत्येक बाजू, ही बाजू आहे 4, ही बाजू आहे 4, ही बाजू पण 4 आणि ही बाजू सुद्धा 4. खालच्या तळाच्या बाजू 4 आहेत म्हणजे वरच्या पण बाजू 4च असणार आहेत. कारण खोली बांधताना आपण जेवढं तळाला घेतलेलं आहे लांबी रुंदी तेवढीच वरती पण घेतो. त्या कडांवर मी 4 लिहिलेलं आहे. आणखी एक सांगितले, खोलीची उंची 3 मीटर आहे. उंची 3 म्हणून मी इथं 3 लिहिलं, इथं सुद्धा 3 लिहिलं, इथं सुद्धा मी 3 लिहिलंय, इथं सुद्धा मी 3च लिहिलेलं आहे. कारण खोलीची उंची सगळ्या बाजूनी सारखीच असते, एका बाजूला वर दुसऱ्या बाजूला खाली, असं काय आपण या स्लॅबच्या खोलीला केलेलं नाही. आता काय प्रश्न विचारला आहे, या खोलीत मावू शकेल असा सर्वात मोठा बांबू किती लांबीचा असेल? अर्थात त्यांना जी लांबी अपेक्षित आहे ती या 4 पर्यायापैकीच एक निवडायची आहे.
मग हे कसं निवडायचं आता? आता बघा, प्रश्न साधेसुधे निर्माण झालेले आहेत. या प्रश्नांसाठी जर विचार करायचा झाला तर आपण हे आता सोडवणार आहोत. त्या खोलीचा जो काही तळाचा पृष्ठभाग आहे, जिथं आपण फरशी लावतो ना, त्या पृष्ठभागाचा जर विचार आपण केला तर त्याची प्रत्येक बाजू 4 मीटर आहे आणि तो चौरसाकृती आहे. मग जर बाजू, मी तर जरासं लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. बाजू दिलेली आहे 4 मीटर आणि हा कोण आहे? हा आहे चौरस. आणि मग जर तसं असले तर त्या चौरसाचा कर्ण 4 वर्गमुळात 2 मीटर एवढा येतो. आता परत काही जण जे कधीच गणित ज्यांनी 10वी नंतर 11वी नंतर सोडून दिलं होतं, अर्थात तसे बरेचसे विद्यार्थी असतात जे आर्ट्समध्ये जातात, कॉमर्समध्ये जातात, 10वीच्या नंतर थेट अशा प्रकारचं गणित त्यांना नसतं. सायन्सच्या काही विद्यार्थ्यांना 11वीमध्ये थोडं गणित असतं, परंतु बायोलॉजीकडे त्यांना डॉक्टर व्हायचं असतं, तिकडे लक्ष असतं, त्यामुळे ते गणितही सोडून देतात. ते म्हणणार की पुन्हा हे कर्ण 4 वर्गमुळात 2 कसा आला सांगतो मी, मात्र त्यापूर्वी कर्ण कुठला आहे त्याची मला तुम्हाला इथं कल्पना देऊ द्या. ही जी मी तुटक रेषा आता इथं काढलेली आहे तो त्या चौरसाकृती बाजूचा कर्ण आहे आणि तो किती असणार आहे? तो असणार आहे 4 वर्गमुळात 2. कसा आला नसलं कळलं तर मी दुसऱ्या पद्धतीने दाखवतो. इथं तुम्हाला कोण वापरायचा आहे? पायथागोरस वापरायचा आहे. आणि मग अशा वेळेला तुम्हाला जर माहीत झालं कर्णाचा वर्ग बरोबर बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच 16 अधिक 16 म्हणजेच कर्णवर्ग, तो आला असता 32. हाच लिहिताना आपण पुन्हा 16 गुणिले 2 लिहू आणि आता वर्गमूळ घेतलं तर कर्ण बरोबर 16चं वर्गमूळ 4 आणि 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 मीटर. म्हणजे जे इथं मिळालं होतं तेच कसं मिळतंय ते, सॉरी इथं मला बऱ्याच वेळेला काय होतं लिहिताना तो पेन घसरतो आणि इकडं तिकडं लिहिलं जाऊ शकतं. म्हणून मी तर आपल्याकडे लिहिण्याची सिस्टीम अतिशय चांगली आहे. ते डिजिटल राईट बोर्डिंग असतं, पॅड असतं, ते आहे. इथं 4 मार्काचा होता तसंच. म्हणजे तुम्हाला जे इथं मिळणार होतं की नाही 4 वर्गमुळात 2, हा कर्ण कसा आला? तळाचा कर्ण तो मी या ठिकाणी समजावून सांगितलेला आहे, तो मिळाला. आता एक विचार करा, तळाचा भाग आहे 4 वर्गमुळात 2 आणि उंची आहे 3, ही उंची 3 आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठा बांबू जो आहे तो या टोकापासून ते या टोकापर्यंत, मी त्याला ABC असं नाव देतो. इथं AC हा आपला बांबू आहे आणि हा जो आला तो AB आपला तळाचा चौरसाचा कर्ण आलेला होता. आता मग जर तो आपल्याला काढायचा असला तर मी हा 4 खुडतो, कारण त्या 4 मुळे पुन्हा संदिग्धता निर्माण होऊ शकते, म्हणून तो 4 खोडलेला आहे. पुन्हा पेन घेतलाय, पुन्हा योग्य कलरचा पेन घेतलेला आहे आणि हा जो आहे AC तो आहे आपला बांबू. बांबूची जर लांबी काढायची म्हणलं तर पुन्हा कोण वापरायचा? पुन्हा एकदा पायथागोरसच वापरायचा. आणि आता इथं बांबू म्हणजेच कोण? बांबूचा वर्ग म्हणजे ACचा वर्ग जर करायचं म्हणलं तर तुम्हाला ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग करावा लागेल. पायथागोरसनं ते आपल्याला सांगितलेलं होतं. AB म्हणजे काय होतं? 4 वर्गमुळात 2 त्याचा वर्ग आणि BC म्हणजे 3 त्याचा वर्ग. इथं आपला आकडा मिळालेला होता, मागाशीच आपण सोडवलंय बघा. इथं 4 वर्गमुळात 2चा वर्ग केल्यावर तो 16 गुणिले 2 एवढा येतो आणि हे वर्ग 3चा वर्ग आहे तो 9 असतो. म्हणजे हे झालं 32 अधिक 9 म्हणजे झालं असतं 41. हा आला असता ACचा वर्ग आणि AC आला असता वर्गमुळात 41 मीटर. म्हणजे बांबू किती आलेला आहे? जो आपला बांबू आहे तो AC आला 41 मीटर. आता काही जण म्हणणार आता आपलं चुकलं. का चुकलं म्हणणार? कारण इथं तर पर्यायामध्ये कुठंच दिसत नाही वर्गमुळात 41 आणि आपलं तर उत्तर आले वर्गमुळात 41. मग काय करायचं? विचार करायचा की वर्गमुळात 41 म्हणजे ही किंमत
6.1 वगैरे काहीतरी येऊ शकते. इथं 6.1 पेक्षा लहान आकडा कुठला आहे किंवा 6 पेक्षा लहान म्हणू आपण, कारण 36 जर आलं असतं तर 6 आलं असतं, पण ही 36 पेक्षा मोठी संख्या आली म्हणजे बांबू जो पूर्णपणे तिरका बसला असता तो 6 मीटरपेक्षा मोठा बसला असता, म्हणजे 7 बसणार नाही, 25 बसणार नाही, 9 पण बसणार नाही, मग 5 मीटरचा बांबू बसायला काहीच अडचण नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर वर्गमुळात 41 जरी आलं असलं तरी थोडं पुढं कॉमन सेन्स आपण जर वापरला तर आपल्याला त्यापेक्षा लहान संख्या, वर्गमुळात 41 पेक्षा लहान, वर्गमुळात 41 म्हणजे तो बांबू जो आहे तो वर्गमुळात 41 असंच असावा असं काही नाही. त्यापेक्षा कोणताही लहान बांबू त्या ठिकाणी बसू शकतो, हे आपल्या न्यूटनच्या मेंदूच्या डोक्यात आलं पाहिजे. असं मी का म्हणतो न्यूटनचं नाव का घेतलं, कारण एक आख्यायिका अशी प्रसिद्ध आहे की न्यूटन जेव्हा अभ्यासाला बसायचं त्याची मांजरं त्याला त्रास द्यायची, या खोलीतून त्या खोलीत जाताना त्याला प्रत्येक वेळेला दरवाजा उघडावा लागायचा, म्हणून त्याने काय केलं की त्या भिंतीलाच 2 होल पाडून घेतले. 2 होल कशासाठी पाडले, एक मोठं होल पाडलं आणि एक लहान होल पाडलं. 2 छिद्र पाडली त्यांनी, कशासाठी पाडली, कारण हे मोठं होल मोठ्या मांजराला जाण्यासाठी आणि हे लहान होल त्याच्या पिल्लांना जाण्यासाठी. विचार करा मग, लहान होलची गरज होती का रे तिथं? ज्या वेळेला मांजरांची पिलं जाणार आहेत ती काय लहानच छिद्रातून जातील का? नाही, ती त्याच्या मांजराबरोबर, मोठ्या मांजराबरोबर मोठ्याच बोगद्यातून पलीकडे गेली असती. तसंच तुम्हाला मी इथं सांगतोय की वर्गमुळात 41 हे जरी उत्तर आलं असलं तरी थेटपणे तो पर्याय दिसत नाही, मग आपला मेंदू चालवायचा. वर्गमुळात 41 पेक्षा मोठ्या संख्या कॅन्सल करून टाकायच्या आणि वर्गमुळात 41 पेक्षा लहान संख्या कुठली आहे, 5 मीटर ही संख्या, म्हणून हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. याच प्रकारचे प्रश्न आपण आणखी घेऊ शकतो, ते तुम्ही मला पाठवायचे आहेत. तुम्हाला अवघड वाटणारे प्रश्न पाठवून द्या, आपण त्याची उत्तरं देऊयात. आत्ताच्या पुरता तरी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असावा आणि याच प्रकारचे अनेक व्हिडिओज याच चॅनलमध्ये आहेत. जाऊन चॅनलमध्ये प्लेलिस्ट पहा टेट 3.0साठी, त्याच्यामध्ये तुम्हाला हे व्हिडिओ सापडतील. अनेक व्हिडिओज तुम्ही पाहू शकता आणि अभ्यास करू शकता. होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.